जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण्य तथागत सम्यक संबुद्ध भगवंताने निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग 3. उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा, त्यामधील पाठ 6. राजा प्रसेनजीत यांची धम्मदीक्षा. नंतर भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रसेनजीत आपल्या राजेशाही इतमामासह जेतवन विहारात गेला. हात जोडून वंदन करीत तो म्हणाला, माझे हे शूद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे, कारण आपल्यासारखा सत्याचा राजा धर्मराज जगन्नायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील. ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणाचे दर्शन झाले आहे, त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन करू द्या. ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, तर धर्मरूपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे. ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते. ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते, परंतु पवित्र जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनशांती लाभते. वा काय म्हटलेलं आहे याच्यात, परंतु पवित्र जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनशांती लाभते. म्हणजे बा जो फार धनवान आहे तो राजा जरी असला तरी तो दुःखी राहते, परंतु पवित्र जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनशांती लाभते. सुखाची हाव आणि अभिलाषा ह्यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे असे जाणून भगवंत म्हणाले, हीन स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य पाहिला. हीन स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो. मग पूर्वपुण्याई लाभलेल्या अशा स्वतंत्र राजाला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल. आणि म्हणून माझा धम्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे, आत्मसात करावे. आपली बरी वाईट कृत्ये नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करतात. सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची. आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एका मुलाप्रमाणे माना, त्यांच्यावर जुलूम करू नका, त्यांचा नाश करू नका. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा. कुमार्गाच्या विचारांचा त्याग करा व सन्मार्गाने जा. दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका. दुखिताला सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना. पा काय म्हटले आले याच्यामध्ये, दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका म्हणते. भगवंत म्हणतात, किती महत्त्वाची लाईन आहे. आरतीच चालू आहे, याले दाब त्याले दाब, कोणाला खड्ड्यात टाकूनच वर जाते. चांगल्या मार्गानं वर जाणं लय कमी लोक आहे जगात जे चांगल्या मार्गाने गेले बा. नाही तर कोणी कोणाले दाबूनच वर चालला. कोणी नकल्या दवाई विकते, कोणी नकली काही ना काही वस्तू विकते. म्हणजे काही ना काही लोकांची शरीराची आणि मानसिक हानी करून लोक वर जातात. म्हणून ते म्हटलं गेलं आहे, दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका म्हणते. तेच चालू आहे. काही कॉप्या करून पास होतात. मोठ्या मोठ्या पदार लोक कॉप्या करून चालले. डॉक्टर काही कॉप्या बनवून पास येऊ राहिले. कलेक्टर इथपर्यंत
घोड चालू आहे का मोठे मोठे पदं डायरेक्ट भेटू राहिले पैशानं. कोणी कोणी मागच्या वर्षाला डायरेक्ट खासदार बनते राज्यसभेचा, कोणी मागच्या वर्षाला डायरेक्ट आमदार. काय चालू आहे या देशामध्ये? एवढ्या महान बाबासाहेबाला पाळलं, सांगा किती शोकांतिक आहे. म्हणून म्हटलं गेलं, दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका. दुखिताला सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना. राजेशाही बडे जावास अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका. पहा काय म्हणते भगवंत, राजेशाही बडे जावास अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका. काही जण असते ना चापलूस, बम गोड बोलता, बा काय भाऊ आहे तुम्ही. जो चापलूस असते ना त्याचा लय मान राहते, कारण सगळे अंधार आहे ना, सगळे अंधार कुठे आहे, सगळे अंधार पट्टी बांधली आहे. इथं डोळे आहे पण त्याला दिसतच नाही चांगला कोण आहे. चांगल्याला मोठा त्रास आहे. जो चापलूस असते गोड बोलते एकदम झाला तो, त्याचं लोक सगळेच ऐकतात. मी डायरेक्ट खरा बोलतो, चापलुशी नाही करत आपण कोणाची. जे आहे ते स्पष्ट बोलून द्यायचं. मला लोक सांगतात असं बोला तसं बोला, काही कोणाच्या मताने. भगवंत काय म्हणते, सत्य बोलायचं. चापलूसपणानं पुरा सत्यानाच झाला पुऱ्या भारताचा. तेच चालू आहे जिकडे ते चापलूसपणा, गोड बोलून काम करणं. भगवंताची वाणी, बाबासाहेब सत्याच्या मार्गी होते. बाबासाहेब एकदम कुठल्याही गोष्टीला प्रामाणिकपणे करत होते. तर म्हणून काही लोक चांगल्या माणसाचा रागच करणार आहे, द्वेषच करणार आहे. कारण चांगला आहे ना तो. या देशामध्ये चांगलं बनणं भयंकर वाईट आहे असं मला दिसते. बा तुम्ही चापलूस असाल तुम्ही चांगले आहे, हाजी करणारे असाल चांगले आहे, भाकरी असाल तर चांगले आहे, पण इमानदार असाल, चांगल्या मार्गाने जाणारे असाल तर तुम्ही सगळ्यात वाईट. असा देश झाला आता हा, असं मला दिसून राहिलं. चांगल्या माणसाला भयंकर त्रास, जागोजागी त्रास होते. त्याची कोणी हासा उडवण, कोणी खिल्ली उडवण, कोणी त्याला फालतू म्हणून काही पण. कारण चांगला आहे तो, सत्यानं जाते बिचारा. पण तो चापलूस आहे तो सगळ्यात चांगला. असं हे जग आहे. कारण हे जग एक अंधार कोठडी. ह्या जगामध्ये चांगला माणूस एक कैदी आहे, भयंकर मोठा कैदी आहे तो. पण हे कैदी आहेत हे त्याला माहीत नाही, कारण ते डोळ्यावर पट्टी बांधली आहे, अंधारात आहे ते, त्याला सत्यच नाही गवसत लवकर. म्हणून म्हणतात भगवंत, राजेशाही बडे जावास अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्याची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका. तपश्चर्याने स्वतःला क्लेश करून घेण्यात काही लाभ नसतो. म्हणून धम्माचे चिंतन करा, सदाचरणाच्या नियमांचे महत्त्व ओळखा. दुःखाचे व अनिष्ट गोष्टीचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकते. खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल. मग अन्याय करण्यात काय फायदा आहे? सर्व शहाणे लोक शारीरिक सुखोपभोगाची उपेक्षा करतात. ते काम वासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात. झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील? जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञच समजला पाहिजे. ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय. सर्व पंथाची शिकवण यांच्यावरच केंद्रित झाली आहे, कारण त्यांच्या खेरीज ज्ञान अशक्य आहे. हे सत्य केवळ ऋषीमुनींच्यासाठी नाही, प्रत्येक मानव प्राण्यांशी
त्याचा संबंध आहे. प्रत्येक मानव प्राण्यांशी त्याचा संबंध आहे. व्रतस्थ भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य यांच्यात या बाबतीत काहीही फरक नाही. ऋषींचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंब वत्सल्य माणसेही ऋषीपदाला पोचू शकतात. बा काय म्हणते भगवंत इथं, ऋषींचीही अधोगती होऊ शकते जर मार्गी नसेल तर धम्माच्या, आणि सामान्य कुटुंब वत्सल्य माणसेही ऋषीपदाला पोचू शकतात. गाडगेबाबासारखे, बाबासाहेबांसारखे असे संत महापुरुष पोचू शकतात. भगवंत म्हणतात, काम वासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहून जाते. जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहे. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा. आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे, म्हणून आपण सत्कर्मेच करावीत. आपल्या हातून दुष्कृत्य होऊ नयेत म्हणून आपण आपले विचार तपासून पाहूया. कारण आपण जे पेरतो तेच आपणाला मिळते. तसंच आहे, जे पेरलं ते उगवलं बापा. तर मग तू काही पेरा. चुगल्या पेरल्या, चुगल्या उगवल्या. द्वेष पेरला, द्वेष उगवला. राग पेरला, राग उगवला. ईर्ष्या पेरली, ईर्ष्या उगवली. आता इकडली ह्या व्यक्तीनं पेरली, याला मजा आली, याला आता मस्त झालं. याच्याबद्दल दुसरा ईर्ष्या पेरते, आग लागते ना. याला वाटतं मस्त झालं काम, आता लावलेली एखाद्या घरात आग, एखाद्या घरात आग लावते कोणी द्वेष पेरते, कोणी निंदा करते. याला वाटतं मस्त झालं, याला दुसरा भेटते ना, याच्या वेळेस सव्वा शेर तो याची आग लावते. एकामेकाला आग लावत राहा, जळत राहा. काय कामाचं आहे? एकामेकाला आग लावून जळून राहिले सगळेजण आपसात. असे तो येले टेमा लावते, तो याच्या मागून दुसरा तो येले टेमा लावते, याच्या मागून दुसरा तो येले टेमा लावते. एकामेकाला आग लावून चालू आहे, सगळे पेटून राहिले. रागामध्ये, द्वेषामध्ये, लोभामध्ये, मोहामध्ये, ह्या सगळ्या अग्नीमध्ये ते जळून राहिले. ते भयंकर. ह्या सगळं भगवंतांनी सांगितलेलं आहे का तुम्ही बा आपल्या नियमानं राहा. पतीपत्नींना भगवंतांनी शिलं दिले, त्यांना आपल्या याच्यात राहावं लागते. अष्टशिला उपसत व्रत आहे, हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. ते जर नाही पालन केलं मग काय ते रोग अंगामध्ये रोग येते. मग अदृश्य रोग म्हणते त्याला. राग, द्वेष, लोभ, मोह हे रोग अंगात येते. मग याची वाढ होते. मग ईर्ष्या करणं, त्याच्यामधून त्याचे लेकरं आहे मग लहान लहान. राग, द्वेष, लोभ, मोह याचे लेकरं हे ईर्ष्या, संशय उत्पन्न करणे, त्यानंतर मग निंदा करणे, चुगली करणे, हे मग याचे लेकरं आहे लहान लहान. अशी निघते बाहेर. याचे 8 प्रकारचे ते दुःख आहेत. मग ते अलग अलग निघतात, याच्यातून उत्पन्न होतात ते सगळे. मग ते फिरत राहतात. मग हे जे लेकरं आहे ज्यांना दुःख निर्माण होते, हे ज्यानं जे पेरलेलं आहे त्याच्या आजूबाजूनं फिरत राहते. कुठेही गेला झालं त्याचं सुरू. इकडे गेला तिकडे दुःखी, तिकडे गेला तिकडे दुःखी, दुःखीच दुःखी, परेशान राहते मग तो सगळा. म्हणून पेरणी चांगली झाली पाहिजे. सत्याची पेरणी झाली पाहिजे. सत्याची पेरणी केली तर सत्यच उगवते. आनंदाची पेरणी केली तर आनंद उगवते. शांतीची पेरणी केली तर शांती उगवते. मैत्रीची पेरणी केली तर मैत्री उगवते. करुणेची पेरणी केली तर करुणा उगवते. शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद हे पेरलं तर हेच उगवते. राग, द्वेष, लोभ, मोह पेरला तर तेच उगवते. म्हणून पेरणी ही चांगली झाली पाहिजे.
सामान्य ऋषींचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंब वात्सल्य माणसेही ऋषीपदाला पोचू शकतात. काम वासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहून जाते. जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहेत. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा. आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे, म्हणून आपण सत्कर्मेच करावीत. आपल्या हातून दुष्कृत्ये होऊ नयेत, म्हणून आपण आपले विचार तपासून पाहूया. कारण आपण जे पेरतो तेच आपणाला मिळते. प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. आता पहा, काही जणापाशी प्रकाश आहे, चांगलं झालं पण सगळं, घर बनलं, दार बनलं, सगळं संसार व्यवस्थित सुरू आहे. आता प्रकाश आहे, आता प्रकाशात राखून राहता आले पाहिजे ना. एक नाही 2 लाईट आहे, कुठं 3 लाईट आहे की लागल्या. प्रकाश अधिक जास्त आहे घरात, 4 लाईट आहे, कुठं 5 लाईट आहे. पण चांगला प्रकाश आहे तरी त्याच्यातही गमत नाही. एवढं चांगलं सुख असल्यावर त्याला सुख पचवता येत नाही. चालला अंधारात, घेतली मग थोडीशी, मग अजून दुसऱ्याशी अजून जास्त घेतली. असं करता करता एवढा गमावून टाकते या पुऱ्या प्रकाशातून अंधाराकडे. प्रकाशामध्ये होता पण चांगला, सुखानं आपला बिचारा भाकर खाऊ राहिला होता. कधी टमाट्याची चटणी, कधी हे भाजी, कधी ते भाजी, चांगलं जेवण करू राहिला होता बिचारा. सुखाची भाकर खात होता. नाही पचला ना त्याले. धम्म त्याला नाही राखून ठेवता आला. धम्म राखून नाही ठेवता आला, गेला अंधारात. थोडीशी घेता दोस्ता खातीर, मित्रा खातीर घेणार का. पेता एवढी वाढली, अक्कल बेवडाच झाला. मग बायकोही परेशान, लेकरही परेशान, मायबाबाही परेशान, शेजारी परेशान. म्हणजे प्रकाशातून अंधाराकडे. पण ज्यानं धम्म ऐकला, जो होता बिचारा नशेत, त्यानं धम्म ऐकला, त्यानं सोडली, तो सुधारला आणि तो अंधारातून प्रकाशाकडे गेला. मग लोक पाहिलं, का बी लेका हात लेका चांगला होता, हा लेका चांगला प्रकाशातून अंधारात गेला, हा लेका अंधारातून प्रकाशामध्ये गेला. पहा, काळ बदलत असते. हा काळ एकसारखा राहत नाही, तो सतत बदलत राहते. म्हणून ज्या वेळेस तुम्ही प्रकाशामध्ये आहे त्या प्रकाशाला टिकवून ठेवण्याकरता भगवान बुद्धांचा धम्म आहे. म्हणून तो प्रकाश आपण टिकवून ठेवला पाहिजे. आणि जे अंधारामध्ये आहे त्यांनी प्रकाशामध्ये जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अंधारातून प्रकाशाकडे आणि प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातून गडद अंधाराकडे आणि संधी प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात. आता बघा, काही जण अंधारामध्ये आहे, त्यानं प्रकाशामध्ये जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे ना, तो तेही करत नाही. तो अंधारामध्ये आहे, अधिक गडद अंधारामध्ये जाते. गडद अंधारामध्ये म्हणजे पुऱ्या किडन्या फेल करून टाकते. मग कोणीच त्याच्यापाशी राहत नाही, ना बायको राहत, ना लेकरं राहत, ना कोणीच. मग पुरा घासत राहते बिचारा जमिनीत. मी आता असा पाहिला बिचारा, पहिले बम हमाली करे, हमाली करता करता बम 10 रुपये, मग 400 रुपयाची, 500 रुपयाची, पुरं त्याच्यावर सगळं. बायकोही चालले गेले, लेकरही चालले गेले, मग पुरा घासत राहिला बिचारा. मग रस्त्यानं भीक मागे आणि रस्त्यावरच गेला बिचारा, गेला. म्हणजे अंधारात होता, अधिक अंधारात गेला. म्हणजे एवढा गडद अंधारात जाणे तर असं होता कामा नये. तुम्हाला वारंवार धम्म संधी देते, तुम्ही अंधारातून प्रकाशाकडे या. अंधारातून गडद अंधाराकडे आणि संधी प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात. म्हणजे जो प्रकाशामध्ये आहे सध्या, त्याला अधिकही धम्माच्या भव्य अशा प्रकाशामध्ये वास करता येते, राहता येते, जर त्यांनी प्रयत्न केला तर. सुज्ञ मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो, म्हणून तो प्रकाशाचाच उपयोग करील. तो अविरतपणे सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच
प्रगती करीत राहील. सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐहिक वस्तूच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे समजावून घ्या. मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या. सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाळ टिकेल. काय म्हणते भगवंत? सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका. सद्वर्तन म्हणजे सत्यधर्माच्या सत्याची जो सत्याचा राजधर्म आहे, सत्य आहे, त्याचे नियमाचं उल्लंघन करू नका म्हणते. त्याचे नाही तर परिणाम भोगा लागल. सगळ्याला लागू आहे. या जगामध्ये जेवढे मनुष्य प्राणी आहे त्यांना सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमाचे उल्लंघन करता येत नाही. जर उल्लंघन केलं दुःखी आणि परेशान आणि दरिद्री होऊन जाते. म्हणून भगवंत म्हणतात सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाळ टिकेल. भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठविली. भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठविली आणि त्यांचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले. बघा, राजा प्रसेनजित भगवंताची वाणी ऐकली आणि त्यांचा उपासक झाला. हे भगवंताचा बल होतं. इतका महान राजा जो भगवान बुद्धाला शरण गेला. तर अहंकार सोडून जर तुम्ही भगवंताला शरण नाही गेले तर त्याचे परिणाम भोगा लागते. मग काही जण बिचारे म्हणतात बाबा काय सांगते रे बा एवढं ज्ञान आहे, मला लागू आहे ना, मी सुटलं काय, मी काय झालो का सम्यक संबुद्ध, मला लागू आहे हे. पण माय प्रामाणिकपणे मांडून राहिलो याची तुम्ही हे केली पाहिजे. प्रामाणिकपणे मांडून राहिलो म्हणे मी, जे सत्य आहे ते मांडून राहिलो मी प्रामाणिकपणे. जे मध्ये चिंतनातून जे माझ्या डोळ्यासमोर लगेच येते तेच मांडतो मी याच्यात. हे प्रामाणिकपणा आहे मला, हे मला लागू आहे का, मी का झालो का अमर. जे तुम्हाला लागू आहे ते मला लागू आहे. हे भगवंताची वाणी हे सत्य मांडली पाहिजे. एकामेकाला आधार देऊन पुढे वाटचाल करावं लागते. एकामेकाला दुरुस्त करून पुढे वाटचाल करावं लागते. एकामेकाला माफी मागून पुढे वाटचाल करावं लागते. आणि ती जर केली तर सुख येते जीवनामध्ये. जर काही झाली असेल चुका, कोणी बिचारा दारू पित असन, त्याकडून कोणाचं मन दुखलं असन, त्यांना बायकोला माफी मागा का माने म्हणा. काय म्हणतात जे तुम्ही नाव घेता किंवा म्हणता, अगं मला माफ कर, मी तुला खूप दुःख दिलं, आजपासून मी दारू सोडून देतो. पहा म्हणून सोडून किती आनंद होते. ते पैसे मग आपले त्याच्यावर मग त्याच्यात काय घ्यायचं, मग दूध घ्यायचं सकाळी गाईचं दूध प्या सकाळी 1 गिलास. भगवंतापाशी दुधाचा गिलास ठेवून द्यायचा, वंदन करायचं, दूध प्यायचं. ॲपल खा, फलफ्रूट आहे मस्त, फळं खा, लेकराले फळं आणा, झालं प्रॉब्लेम सॉल्व. आता मला दारूनं कोणाचा फायदा झाला जीवनात, काही फायदाच नाही त्याच्यापासून, उलट हानी आहे. हानी काय काय, भांडणं होते, कलह निर्माण होते, दुःख येते, किडण्या खराब होते, दरिद्री येते जीवनात, आहे का नाही. मी कल्याण मित्र, मी सगळं सांगतो बा. आज रस्त्यानं मला एवढं थोडंसं मला वेदना झाल्या. मी रस्त्यानं काही पक्षी पाहिले, आज फिरलो थोडंसं तिकडल्या साईडनं, अंदर गेलो त्या गावात, त्या नागपूर रोडवरून, तिकडून मग अंदर घुसलो तिकडं सावर्डीकडे, अजून अंदर गेलो तिकडं. मग मला काही पक्षी रस्त्यावर, एक कावळा दिसला, कावळा मला. कावळा बिचारा रस्त्यावर त्या पावसात भिजलेला असा, तो भिजून असा त्या किनारी असा उभा होता. त्याला पाहून मला दया आली. तोही पाहता
तो लोकांच्या घराकडे पाहू राहिला का बा यायले घर आहे, मला घर नाही राहिले. त्या कावड्याला पाहून मला दुःख झालं. पा हे दुःख होणं इथे मोठी गोष्ट आहे म्हणा. म्हणजे तो त्या गावातल्या झोपड्याकडे घराकडे पाहू राहिला का तो कावडा, का यायले घर आहे बरं आले पावसात, मला घर नाही. त्याला पाहून काय मला उत्पन्न झाली, म्हणजे त्याची कदर आली मला. माझ्या मनात त्याच्याप्रती करुणा उत्पन्न झाली. हे उत्पन्न होणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. म्हणून सांगत असतो मी, तुम्ही घर बांधता त्या घराच्या बाहेरच्या साईडनं अशी कोनाडे तयार केले पाहिजे, स्लॅबच्या घराले, छोटे छोटे घरासारखे. त्यामध्ये कोणता कावडा, कोणती चिमणी, कोणता पक्षी राहू शकल, त्याला बिचारा थोडा आधार भेटल. मनुष्य प्राणी ह्या पृथ्वी तलावावरचा सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे. आणि सगळ्या मनुष्य प्राण्यांचं रक्षण करायची जिम्मेदारी ह्या मनुष्यावर आहे. आता बघा, आता या पावसामध्ये असंख्य पक्षी मरण पावतात, त्यांना आधारच नाही आहे. झाडावर त्याचं घरटं राहत नाही, ते नवीन घर शोधतात. पाण्यामध्ये भिगतात ते बिचारे, पावसामध्ये भिगतात, थंडी वाजते यांना, तर त्यांनाही आधार पाहिजे. तर यांची काळजीसुद्धा आपल्याला घ्यावी लागते, त्यांनासुद्धा कुशलकर्म वाढते. हे इतकं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण अशाच प्रकारे कुशलकर्म वाढवत राहाल. आणि पुढील भाग आपण उद्याला घेऊ. इथेच थांबतो. साधू साधू साधू.